77 शेतकऱ्यांपैकी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्ताव या ठिकाणी वगळून 699 शेतकऱ्यांचे प्रस्ताव वगळून उर्वरित 77 शेतकऱ्यांपैकी 29 शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव पात्र आढळून आलेला आहे। अध्यक्ष महाराज, याच्या जवळजवळ 158% विमा दिला गेलेला आहे। आणि हे जे काही MR सॅकनी नंतर पुनर्तपासणी केली, केंद्र सरकारने निर्देश दिले, ही कंपनी पीक विमा कंपनी माननीय सदस्यांच्या माहितीसाठी ही AIC आहे, ही केंद्र सरकारची क्रॉप इन्शुरन्स कंपनी आहे। त्यामुळे या कंपनीने या शेतकऱ्यांना जेवढा न्याय द्यायचा त्यासाठी प्रयत्न केला, पण ज्यावेळेस सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आले MR सॅकचे, त्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये कुठेही केळी त्यावेळेस आढळून आलेली नाही। त्यामुळं हे 6609 शेतकऱ्यांचे प्रस्ताव वगळण्यात आलेले आहेत अध्यक्ष महाराज। आणि याबाबत पूर्ण तपासणी केल्यानंतर सुद्धा या 6009 शेतकऱ्यांना जी माहिती समोर येते आहे ती माहिती अशी आहे की बॅरल लँडवरती या ठिकाणी केळी दाखवली आहे। ती माहिती अशी आहे की नदीच्या काठी नदी पात्रामध्ये केळीचे क्षेत्र दाखवलेलं आहे। असे ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस इमेजेसमध्ये पुरावे म्हणून प्राप्त झाले, त्यानंतर पीक विमा कंपनीला सुद्धा ती विमे निकाली काढण्याच्या बाबतीमध्ये अडचण आली। त्यामुळे त्या पीक विमा शेतकऱ्यांना आता मिळू शकत नाही। टोपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, टोपे साहेब। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या बोलण्यासाठी कोणी हात पकडू शकत नाही, इथे त्याच्यात वादच नाही। पण अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी MR सॅकच्या माध्यमातून का असत नाही, अध्यक्ष महोदय तुम्ही एक लक्षात घ्या की 77 का होत नाही। आपल्या कायद्यामध्ये सुद्धा कसं आहे की एक बेगुनाह को शिक्षा नहीं होनी चाहिए, तसा 77 लोकांना जर MR सॅकनी तपासलं नसतं तर कदाचित त्यांना आपण त्या ठिकाणी न्याय मिळूच देऊ शकलो नसतो। याचा अर्थ अध्यक्ष महोदय, देयर इज समथिंग काय फ्लॉ इन द सिस्टम, आपल्याला जसं म्हणता येईल की ही जी काही सिस्टम आहे यामध्ये नक्कीच फ्लॉज आहेत आणि शेतकऱ्यावर अन्याय होतो। अध्यक्ष महोदय, आता आपण जसं मंत्री महोदयांनी सांगितलं 198% एवढा परतावा दिला। अध्यक्ष महोदय, या वर्षीची माहिती, मागच्या वर्षीची जे काय आता वाटप केली आहे 8000 काही कोटी एवढे अध्यक्ष महोदय प्रीमियम भरला, 3500 कोटी परतावा दिला, म्हणजे 4500 कोटी अध्यक्ष महोदय त्याच्यात नफा आहे। पण नफा 20% सीमित ठेवायचा, त्यामुळे तो 20% 1600 कोटी रुपये तरी नफा राहणार आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे परतावा दिला एखाद्या वर्षी हे काही फार मोठं काम केलंय अशातला भाग नसतो अध्यक्ष महोदय। माझे पॉइंटेड अध्यक्ष महोदय 4 प्रश्न आहेत, धनुभाऊ जरा लिहून घ्या। पहिला अध्यक्ष महोदय, विमा कंपनी जसं एक तारीख असते अध्यक्ष महोदय की त्या तारखेच्या आतच त्या ठिकाणी विमा भरा अध्यक्ष महोदय, तसंच ज्या वेळेस अध्यक्ष महोदय परतावा द्यायचा असतो त्याची पण तारीख असते अध्यक्ष महोदय। 15 सप्टेंबरला विमा कॅल्क्युलेशन करण्यासाठीची ऍग्रीमेंट मध्ये तारीख असते 15 सप्टेंबर आंब्याबार, आणि त्यामुळे खूप झालं तर कॅल्क्युलेशन करून 30 सप्टेंबर पर्यंत सगळा डेटा असतो अध्यक्ष महोदय। पण तरी सुद्धा परताव्याच्या रकमा 5-5, 6-6 महिने दिल्या जात नाहीत अध्यक्ष महोदय। शेतकऱ्याच्या पैशाला काही व्याज नाही का, शेतकऱ्याला पैशाला काही मोल नाही का, त्याला वेळेवर पैसे मिळू नाहीत का, ते मिळाले पाहिजे। आणि त्यामुळे 5-6 महिने लेट दिलं जातं अध्यक्ष महोदय, त्या संबंधी काय केलं जाणार, ती माझी पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की फळबाग विम्याच्या हद्दीपर्यंत अध्यक्ष महोदय मंडळ, जो महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळाला अध्यक्ष महोदय एक ऑटोमॅटिक क्लायमेट सेंटर असतं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी, तर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असतं अध्यक्ष महोदय। या ठिकाणी आपण पाहतो पाऊस अध्यक्ष महोदय या विधान भवनावर पडतो आणि तिकडे जर बघितलं तर आपण कुठे कफ परेडला पडत नाही, तुमचाच मतदारसंघ आहे अध्यक्ष महोदय। इतक्या जवळ अध्यक्ष महोदय पावसाचा फरक असतो। आणि हे जे काही अध्यक्ष महोदय वेगवेगळे त्या ठिकाणी रायडर्स असतात त्यांचे, तर अध्यक्ष महोदय यामध्ये पावसाचे जे प्रमाण असतं मापक ते मंडळावर असतं। 15 गावं 20 गावं मिळून अध्यक्ष महोदय एक मंडळ असतं, या गावात पाऊस पडतो त्या गावात पाऊस पडत नाही, असा फरक असताना माझं असं म्हणणं आहे की एवढे करोडो रुपये आपण अध्यक्ष महोदय फळपीक विम्याचे शेतकरी भरतात, तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गाव निहाय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मापक बसवणार का, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, खरीप रबीच्या संदर्भात फळबागाचा नाही, परंतु आपण एक्सपर्ट आहात, आपण समजून घेऊ शकाल, त्यामुळे मला एवढंच सांगायचं की
उंबरठा उत्पन्न अध्यक्ष महोदय, उंबरठा उत्पन्न मागचे जे 7 वर्ष असतात ते त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याच्या ॲव्हरेजमध्ये अध्यक्ष महोदय सरासरीच्या 70% जर असेल आणि त्याच्या खाली गेलं तरच विमा मिळतो. तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी खूप कमी जास्त हे असतं, ॲव्हरेज त्यामुळे बरंच कमी निघतं आणि बऱ्याचदा अध्यक्ष महोदय विमा मिळत नाही. त्यामुळं हे 70% जो काही अट आहे ती रद्द करून सरासरी इतकं, सरासरीच्या खाली गेलं 7 वर्षाच्या की खाली त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय उंबरठा उत्पन्नाच्या दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हा तिसरा प्रश्न आहे की त्याच्या सरासरीच्या खाली करावं. आणि क्लेमच्या बाबतीत अध्यक्ष महोदय 72 तासात शेतकऱ्यांनी क्लेम दाखल करावा. मग काय तर टोल फ्रीवर फोन करा, पोर्टलला करा, नाही तर CSC ला करा. अध्यक्ष महोदय आज इंटरनेट ग्रामीण भागात चालत नाही, फोन सेवा नसते, कधी कधी लाईट नसतो, चार्जिंग झालेलं नसतं, अनेक गोष्टी आहेत. तर या 72 तासाची सुद्धा वाढ अध्यक्ष महोदय केली पाहिजे. रास्त लोकांना त्यापासून वंचित ठेवू नये. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा अध्यक्ष महोदय ॲग्रीमेंटमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना न्याय देणार का, असे 4 धोरणात्मक प्रश्न अध्यक्ष महोदय मी विचारलेले. अध्यक्ष महाराज, हे 4 प्रश्न म्हणजे त्यांनी 4 विचारले, पण अध्यक्ष महाराज एक चुकीची माहिती पटलावर सन्माननीय टोपे साहेबांच्या कडून या ठिकाणी जाते, ती मी आपल्याला विनंती करतो की आपण ती सुधारावी. अध्यक्ष महाराज, आत्ता ज्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेच्या संदर्भात ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी 8,000 कोटी रुपये हे राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 1 रुपयाची पीक विमा योजना दिली आणि त्यामध्ये कंपनीचाच फायदा झाला. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला कालही सदनात सांगितलं, आजही परत सांगतो की आत्तापर्यंत मागचे 3500 कोटी, मागचे 3200 कोटी आणि आत्ताचे 4,000 कोटी रुपये परवा दिवशी या ठिकाणी पीक विमा कंपनीने उर्वरित सगळ्यांना म्हणजे 7,200 कोटी रुपये आतापर्यंत मिळालेत. हे अंतिम नाहीत. 8,000 कोटी रुपयाच्या पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त काहीशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांना यावेळेस मागच्या 23-24च्या खरीपच्या विम्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे कंपनीला यावेळेस फायदा नाही. ते जे सांगतायत की 20% फायदा ठेवावा लागतो, असं नाही. 80-110चा जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये 110% पुढे जर नुकसान झालं तर राज्य सरकारने भरायचं आणि 80% आत जर उत्पन्न झालं तर 20% राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला परत द्यायची आणि 20%च फक्त त्यांनी फायदा ठेवायचा. पण नुकसान झाल्यावर मात्र फायदा नाही. हे एक मुद्दा तुम्ही जे चुकीचा सांगितलं त्याच्याने संभ्रम नको आणि पुन्हा यावर राजकारण वेगळं नको. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की आंबिया भारची तारखा आणि त्या तारखेप्रमाणे. अध्यक्ष महाराज, पीक विम्याच्या कायद्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की पीक विमा एखाद्या शेतकऱ्याला जर मंजूर झाला तर मंजूर झालेल्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत त्या पीक विमा लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत. जर पैशाला वेळ झाला तर त्या ठिकाणी व्याजासहित त्या ठिकाणी परतावा करावा लागेल. हा कायदाच आहे, त्याच्यामुळे वेगळं काही नाही. आणि जर असं पाळलं गेलं नाही तर त्या पीक विम्यावर कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा यात तरतूद आहे. अध्यक्ष महाराज, दुसरा प्रश्न यांनी अध्यक्ष महाराज, दुसरा प्रश्न आपण स्पेसिफिक कुठं लेट झालंय हे जर सांगितलं त्या बाबतीत स्पेसिफिक जर जिथं लेट झालंय, आपण जालन्यात सांगितलं जिथं लेट झालंय त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल. अध्यक्ष महाराज, दुसरा विषय त्यांनी सांगितलं की क्लायमेट सेंटरचा. ऑलरेडी आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच महाराष्ट्राच्या मंडळावरती क्लायमेट सेंटर आहे. एक आता विलेज वाईज करण्याच्या बाबतीमध्ये यावर्षी आपण 10,000 गावावरती मदत पुनर्वसन विभाग, केंद्र सरकार आणि कृषी विभाग या तिन्ही मिळून 10,000 गावं ॲडिशनल यावर्षी क्लायमेटच्या बाबतीमध्ये करायचं ठरवलेलं आहे. आता मधल्या काळात 3-4 महिन्याचा इलेक्शनचा टाइम गेल्यामुळं याला मूर्त रूप येऊ शकलं नाही, पण 10,000 महाराष्ट्रातली गावं ही क्लायमेट सेंटरने नवीन जोडले जाणार आहेत. अध्यक्ष महाराज, आपण तिसरा प्रश्न विचारला की उंबरठा उत्पन्नाच्या संदर्भामध्ये. अध्यक्ष महाराज, 10 वर्षातले खरीप आणि रब्बी हंगामातले सर्वात चांगले 7 वर्ष उत्पन्नाचे आणि त्या उत्पन्नाचं ॲव्हरेज काढून या ठिकाणी पीक विम्याचं तूट घट हे सगळं काढलं जातं आणि त्याच्यावरती विमा निश्चित केला जातो. आपण जे या ठिकाणी सांगताय की हे उंबरठा उत्पन्न आपण जे काही नियम आहेत ते बदलून सरासरी सगळं करावं, या बाबतीमध्ये अध्यक्ष महाराज अनेक वर्ष यापूर्वी असं होतं, पण त्याच्यानंतर ह्या एक गोष्टी बदलत गेल्या आणि पीक विमा कंपन्यांना
खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा हा खरा विषय आहे। मुद्दा हा जळगाव जिल्ह्यातल्या केळी आंबा बहारच्या केळी पिकाच्या विम्याच्या संदर्भातला अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो की इथं उशीर का झाला, का या ठिकाणी काय झालं, तर अध्यक्ष महाराज याच्या 4 चौकशा 2 केंद्र सरकारचे निर्देश आणि राज्य सरकारने 2 वेळेस निर्देश दिल्यानंतर पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष तिथं तपासण्या सुद्धा केल्या। 45 अर्जाच्या तपासण्या केल्यानंतर ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेस MR-SATनी त्याच्या कक्षेत त्या काळातील इमेजेस येत नसल्या कारणाने त्यांनी नासाकडनं इमेजेस विकत घेतल्यात अध्यक्ष महाराज। आता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उपस्थित नाहीत आता ते, पण त्यांनी उपस्थित केलं आपल्याच मतदारसंघातलं की 5 वर्षाचे इमेजेस आपल्या मतदारसंघातल्या या ठिकाणी काढावे। तर अशा पद्धतीचे आपण सांगताय की नंतर लक्षात येईल का, आता तशी व्यवस्था आता या क्षणाला सुद्धा आपल्या पृथ्वी तलावर अनेक असे सॅटेलाइट आहेत की जे इमेजेस घेत आहेत आणि त्या इमेजेस आपल्याला 1-2 वर्षांनी नंतर सुद्धा मिळू शकतात। ही टेक्नॉलॉजी आहे। म्हणजे आधुनिकता ही जशी अनेक वेळेला 99% फायदेशीर ठरते, पण ज्यावेळेस शेतकरी जमिनीवरती शेती करतो त्यावेळेस ही आधुनिकता ही त्याच्या फायद्याची ठरते का नुकसानीची ठरते। तर आता आपण इथं पाहिलं तर या ठिकाणी जे सॅटेलाइट इमेजेस आलेले आहेत ते नासाकडून आणलेले आहेत, त्याच्यामुळे आता या सॅटेलाइट इमेजेसला आपण कसं डिनाय करायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। म्हणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आलेला आहे आणि त्यांनी पीक विम्याच्या कायद्यामध्ये अध्यक्ष महाराज पीक विमा मंजूर झाला, पैसे देणं 15 दिवसाच्या आत देणं, उशीर झाला तर व्याजासहित देणं, एक